त्या शिंदे गटाचे लोक आयुक्ताला भेटायला गेले मुंबई पोलीस आयुक्त, माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करा का. त्यांचं म्हणणे मी म्हणाले महाराष्ट्राचा नेपाळ होईल. अरे झालेलाच आहे. नेपाळ मध्ये लोक रस्त्यावर का उतरले? व्यासपीठावरील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकरजी, अविनाश आभेंकरजी, संदीप देशपांडेजी आणि माझे शिवसेनेतले सहकारी उपनेते पक्षाचे दत्ताराम गायकवाड, वसंतराव विखे, खासदार राजाराम बाजे, डीजी सूर्यवंशी आणि दिनकरराव पाटील. कारण आजच्या या संपूर्ण मोर्चा मधलं जे हायलाइट होतं ते दिनकरराव पाटील तुमच्या तोंडून निघाला. फक्त छत्रपती शिवाजी महाराजाबरोबर फोटो काढून चालत नाही, रक्तामध्ये छत्रपती शिवाजी असतात. आणि जे समोर दोन्ही बाजूने जे सैनिक त्यांच्या रक्तात शिवाजी, त्यांच्या रक्तात छत्रपती शिवाजी विविध रस्त्यावरती सरकारला आव्हान देण्यासाठी उतरले. हा जनाक्रोश मोर्चा आहे आणि जनतेचा आक्रोश जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा काय होतं तर नेपाळ होतो, बांगलादेश होतो. हा इशारा देण्यासाठी हा मोर्चा. आता त्या शिंदे गटाचे लोक आयुक्ताला भेटायला गेले मुंबई पोलीस आयुक्त, माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करा का. त्यांचं म्हणणे मी म्हणाले महाराष्ट्राचा नेपाळ होईल. अरे झालेलाच आहे. नेपाळ मध्ये लोक रस्त्यावर का उतरले? त्याचं कारण नाशिक मध्ये प्रचंड भ्रष्टाचार, सरकारी पैशाची लूट, अंमली पदार्थाचा प्रचंड व्यापार, तरुण मुलं नशेच्या आहारी गेली ते नाशिक मध्ये दिसतात. महिलांवर अत्याचार. या नाशिकसह महाराष्ट्रात यापेक्षा जर वेगळं काही घडलं नसेल तर नेपाळच्या तरुणांनी जो इशारा दिलाय तो आपण लक्षात घेतला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. आमचा अंत पाहू ना. मगासपासून अस्वस्थ आहे त्या राहुल धोत्रेचा फोटो पाहून. हा राहुल धोत्रे तरुण मुलगा, त्याची हत्या निर्घृणपणे केली. कोणी केली? देवेंद्र फडणवीसच्या कार्यकर्त्याने, गिरीश महाजनच्या कार्यकर्त्याने केलेली आहे. पुढे गेला हा उद्धव हिंसे कसा मिळत नाही? आमचे कार्यकर्ते बरोबर मिळतात आंदोलन करणारे. पण तुमचा एक नगरसेवक खून करून फरारी होतो. तो गिरीश महाजनला बंगल्यावर जाऊन भेटतो फरार असताना. त्याला कोण वाचवत आहे? कुठल्या बंगल्यात लपलाय तो सरकारी? हे जर राज्याच्या गृहमंत्र्याला आणि नाशिकच्या पालकमंत्र्याला माहित नसेल तर तुम्ही राज्य करायला नालायक आहात. या तरुण मुलांच्या हत्या 40 खून झाले या शहरामध्ये. सावरकरांने पण हत्या केल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी. बरं का, तुम्ही नावं घेतली काय नाही रे सावरकर. पण आता ज्या हत्या होत आहे या जमिनी लुबाडण्यासाठी, लुटमार करण्यासाठी, हे नाशिकचं चरित्र. ज्या नाशिकच्या पावित्र्याच्या, नाशिकमध्ये घडलेला रामायणात आम्ही आढावा घेतो तर नाशिकमध्ये काय झालं दत्तनाना, हे नाशिक आपल्याला बदलायचं. आणि म्हणून हा मोर्चा ही सुरुवात या टोप्यातून त्याचं लिहिलं संयुक्त मोर्चा. यापुढे नाशिक मधला प्रत्येक कार्यक्रम संयुक्तच होणार. नाशिक नाही तर महाराष्ट्रात होणार. आता काय व्हायचं राहिलं? दोन भाऊ एकत्र आले. हा तुमची समस्या मी आज ऐकणार आहे.
दोन महाराष्ट्राचे बंधू एकत्र आले, ठाकरे बंधू एकत्र आले, दोन नेते एकत्र आले आणि कार्यकर्ते एकत्र आल्यावर हा महाराष्ट्र यापुढे फक्त ठाकऱ्यांच्याच मागे जाईल हा पुकार संदेश दिला जाईल. फार मोठ्या संख्येने नाशिकच्या रस्त्यावर उतरले, मी त्यांचा आभारी आहे. शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं कुळ आणि मूळ एकच आहे आणि आपला सगळ्यांचा मायबाप हा माननीय बाळासाहेब ठाकरे हाच आहे. त्याच्यामुळे आम्ही इतकंच सांगू, यापुढे तुम्हाला आमच्याशी सामना करताना खूप काळजी घ्यावी लागेल. नाशिकमध्ये गुंडगिरी, नाशिकमध्ये हनी ट्रॅप, अशी सगळ्या नेत्यांनी सांगितलं. हे चित्र बदलायचं असेल तर उद्याच्या महानगरपालिकेपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल, परिवर्तन करावं लागेल. जिल्हा परिषदा येतील, नगरपालिका येतील. वोट चोरी करून आलेलं सरकार आहे हे सुद्धा बोगस. नाशिक मध्ये हे 3-3, 4-4 आमदार शक्य आहे का जिंकणं? काय त्यांनी मोठी अशी क्रांती केली? चोऱ्या माऱ्या, वोट चोऱ्या करून हे सरकार सत्तेवर आला, इकडे आमदार निवडून आले नाही. त्यांना आपण घालवू, पण त्याच्या आधी महानगरपालिका संयुक्तपणे आपण ताब्यात घेतली पाहिजे. वारंवार हे चित्र आपल्याला राज्याच्या बदलायची जबाबदारी नाशिक पासून आपण सुरू करू. पुन्हा एकदा या मंचावरील सर्व नेते आणि आपण सर्व दोन्ही बाजूचे कार्यकर्ते त्यांचं मी मनापासून आभारी आहे. या जनाक्रोश मोर्चातून फक्त नाशिकला नाही तर या राज्याच्या सरकार पुढे आपण एक आव्हान उभं केलेलं आहे आणि हे आव्हान टिकवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.